नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लोकसभा अकॅडमीमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे. मी आपा हातनुरे आज तुमच्या समोर PSI मेन्स फास्ट ट्रॅक बॅच म्हणजेच PSI लॉ प्लस GS बॅचचा डेमो घेऊन तुमच्या समोर आलेले. सर, आज आमच्या समोर कशाला आलात? एवढे दिवस कुठं लपला होतात? मित्रांनो, या आरोग्याच्या परिस्थिती समोर पूर्ण जगच थांबलेले. म्हणजे माझ्यावर काहीतरी असं मोठं कोसळलंय असं नाही, पण अति जागरणामुळं ते थोडंसं इन्फेक्शन झालेलं, त्यामुळं ट्रीटमेंट झाली, लेझर ट्रीटमेंट. त्या कारणाने डॉक्टरांनी सांगितलं की बाबा तुम्ही या तारखेपर्यंत काही पण करा, थोडं थांबा. आणि तुमचं वाटलं तर एवढ्या दिवसात तुम्ही काहीतरी वेगळं पोटेन्शियल निर्माण करा. म्हणून मी कंबाईनची जी बॅच आहे, मागचे जे बॅचेस 3 चालू आहेत, त्यांचे नोट्स मॅक्सिमम तुमच्यापर्यंत ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो. या दिवसामध्ये गप्प बसलेलो नाही, समोर आलेलं नाही, पण मागचं सगळं काम करून ठेवलंय, जेणेकरून तुम्हाला पुढे भविष्यामध्ये फायदा व्हावा. बरोबर ना? म्हणून सगळं तयार केले. लॉचंही केले. थांबा, फक्त लेक्चर झालं नाहीत, पण सगळं बाकी केले. ओके, या सगळ्या गोष्टी करून बघा आता 9 तारखेपासून त्यांनी काय सांगितलंय की डॉक्टरांनी सांगितलं की तुम्ही घेऊ शकता. कालच म्हणले की तुम्ही आता घेऊ शकता. मग मी 1 दिवस अगोदर झालोय. अतिघाई. बरोबर. तर बघा मित्रांनो, आता मी जास्त वेळ तुमचा घेत नाही, दिलगिरी व्यक्त करतो. मागचे जेवढे दिवस तुमचे गेलेले त्याचे जास्ती याच्या दुप्पट पटीने वेगाने जाऊन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न मी निश्चित करेल मित्रांनो. नक्कीच याचा भरपूर फायदा जो मागचे 8 दिवस तुमचे गेलेले आहेत, ती 8 दिवसाची बॅच जी समोर गेलेली आहे, 9 तारखेला तुमची बॅच सुरू होणार आहे. तर 9 तारखेला शेड्यूल या बॅचचं तुम्हाला मिळेल. प्रत्येक दिवशी काय केलं पाहिजे हे देखील तुम्हाला मिळेल. हे तुम्हाला सगळ्या गोष्टी आणि त्या फास्ट वेगानं, म्हणजे काय की तुम्हाला समजेल या भाषेमध्ये, आणि जास्तीत जास्त वेळ तुमच्यापर्यंत देऊन मी कंप्लीट करण्याचा प्रयत्न नक्की करणार आहे मित्रांनो. हे लक्षात घ्या. मी जो वेळ माझ्यामुळे तुमचा वेळ गेलेला आहे त्याबद्दल मी तुम्हाला मनापासून माफी मागतो सर्वांना मित्रांनो. आणि आज तुम्हाला PSI मेन्स फास्ट ट्रॅक बॅच 2020 ही लॉची बॅच, लॉ प्लस GS बॅच नेमकी कशी होणार आहे, यात काय घेणार आहेत आप्पा हातनुरे सर, कसं घेणार आहेत, किती दिवस झाले आम्ही फीस भरून, आमचं काय होतंय? काही होत नाही मित्रांनो, मी आहे. हे लक्षात घ्या. विश्वास ठेवा माझ्यावर. नाही सर, सर एकदम जर प्रीची जर तारीख आली ना सर, आमचं कसं होईल? काही होणार नाही. हे लक्षात घ्या. त्याच्या अगोदर आप्पा हातनुरे तुमच्या समोर येत आहेत. हे लक्षात घ्या. तुमचे त्या अगोदर काय काय केलं पाहिजे, नियोजन कसं असलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी तुमच्या समोर आज उलगडा करण्यासाठी आलेले मित्रांनो. लक्षात घ्या. डेमो म्हणजे काय किंवा कसं आता हे घेणार आहे मी. बघा तर बघा, PSI मेन्स फास्ट ट्रॅक बॅच 2020 याच्यामध्ये पेपर 1 काय, पेपर 1 आहे. त्यानंतर पेपर 2 आहे. बघा पेपर 2. आता पेपर 1 ला किती मार्काला? पेपर 1 मध्ये प्रश्न 100, मार्क्स 200. हे सांगणं गरजेचं आहे. बघा 100 प्रश्न 200 मार्क, इकडे ही 100 प्रश्न 200 मार्क. आता झाले, पूर्वी 100 प्रश्न 100 मार्क होती. फरक काय झाला नाही, फक्त एका प्रश्नाला 2 मार्क झालेत. ओके, तर बघा आता मित्रांनो, पेपर 1 इथं पेपर 2. ओके, इथं पेपर 1 बरोबर. ओके, तर बघा पेपर 1 प्रश्न 100 मार्क्स 200, इथं पेपर 2 100 प्रश्न 200 मार्क्स, दोन्हीलाही सेम. बघा मग एकूण तुमची मेन्स किती मार्काला आहे? 400 मार्क्सला आहे. प्रश्न किती आहेत? 200. 400 मार्क आहेत. मग आता 400 मार्कापैकी तुम्ही किती मार्क कव्हर करणार आहेत सर? प्रश्न चांगला आहे तुमचा, बरोबर ना? तर बघा मी काय कव्हर करणार आहे बघा मित्रांनो, याच्यामध्ये तुम्हाला या 400 मार्कापैकी म्हणजे तुमच्या 200 प्रश्नापैकी, म्हणजे जी 200 प्रश्न येणार आहेत तुम्हाला दोन्ही पेपरमध्ये, या 200 प्रश्नापैकी बघा पेपर 1 आणि पेपर 2, पेपर 2 मधला अख्खा लॉ घेणार आहे. लॉ सगळं कायदे सगळे घेणार आहेत. मेजर ऍक्ट अँड मायनर ऍक्ट, मानवी हक्कासह महात्मा गांधी तंटामुक्त अभियानासह, त्यानंतर पॉलिटी असेल, महाराष्ट्र हिस्ट्री असेल, महाराष्ट्र जॉग्राफी असेल, इथपर्यंत. पण रिझनिंग घेणार आहात का सर? मी रिझनिंग घेणार नाही मित्रांनो. एक काम करेल रिझनिंगसाठी तुम्हाला की प्रिव्हियस इयरची रिझनिंग तुम्हाला सोडून देईल, पण याच्या पलीकडे मी रिझनिंगला काही करू शकत नाही. ओके, तर बघा म्हणजे याचा अर्थ पेपर 1 मधलं
पेपर 2 मधले ही 55 प्रश्न आणि हे 30 प्रश्न म्हणजे 85 प्रश्न पेपर 1 चा म्हणजे पेपर 2 तुमचा 85% तुमचा कव्हर होतोय. 85 क्वेश्चन्स तुमचे पेपर 2 मधले मी घेणार आहे. उरलं पेपर 1 मधले 20 क्वेश्चन्स. ओके बघा, हे 10 क्वेश्चन, हे 5 प्रश्न, ही 5 प्रश्न, माहिती अधिकार कायदा, लोकसेवा हक्क अधिनियम आणि कम्प्युटर 5 प्रश्न, ही 20 प्रश्न आणि हे 85 प्रश्न, एकूण झाली तुमची किती हो? 105 प्रश्न. 105 प्रश्न म्हणजे 210 मार्क्स. फक्त तुमचा मेन मुद्दा कोण राहतो? लँग्वेजेस. लँग्वेजेसचा कसा अभ्यास करावा ते सांगितलंय. सर तुम्ही लँग्वेजचा व्हिडिओ टाकलाय, आम्हाला रिप्लायच देत नाही, काय करू मित्रांनो? तुमचा लँग्वेजचा मी 9-10 तारखेला तुमचा एखादा ग्रुप बनवतोय. त्या सगळ्या गोष्टी लँग्वेजच्या मी रेग्युलर रीतीने घेण्याचा प्रयत्न करेल. सध्या माझ्या परिस्थितीमुळं, माझ्या आरोग्यामुळं मी थांबलो होतो. ओके, तर बघा आता मग मला काय करायचंय की ही 105 प्रश्न म्हणजे पेपर 2 अख्खा मी तुमचा कंप्लीट या PSI लॉ नावाचं आहे, PSI लॉ प्लस GS बॅच. मग हे लॉ आणि हे GS, इथलं GS मी लँग्वेज घेतोय का? नाही, पण हे सगळं संपवण्याचा प्रयत्न करणार. मग आता कसं घेणार आहेत सर? काय घेणार आहे तो सर? मग बघा, नाही सर आत्ता केलं योग्य राहील का हो सर? अरे बाबा, परीक्षा कधी होईल याची निश्चिती नाही. पहिलं परीक्षा झाली तर पहिली कोणती होईल? राज्यसेवा होईल. राज्यसेवेनंतर कंबाईन होईल. मग राज्यसेवेची डेट येईपर्यंत तरी अभ्यास सुरू करा, बरोबर ना? प्री कधीपर्यंत करणार आहेत? जर आता आपला हा लॉचा अभ्यास, सर नाही तुमची बॅच, तुम्ही तुमच्या बॅचला ऍडमिशन व्हा म्हणून तुम्ही लावा म्हणताय, मला बॅचला पैसे मिळतील असा उद्देश कुठलाही नाही मित्रांनो, हे लक्षात घ्या. तर माझा उद्देश काय की मॅक्सिमम विद्यार्थी या फेज मध्ये राहिले पाहिजे, परीक्षा पास झाले पाहिजे. बऱ्याच विद्यार्थ्यांनी मागणी केली की सर आता तुम्ही सुरू करा, लॉचं सुरू करा, तरी देखील मी थांबत होतो. पण आता संधी आहे मित्रांनो, या संधीचं सोनं करा, नक्की सोनं करा, त्याचा फायदा होतो, नक्कीच फायदा होतो. तर मग आता हे लॉ मग कसं घेणार आहेत सर? लॉ आपण खेळत्या मिळत्या वातावरणात लॉ घेणार आहेत. म्हणजे कसं एका दिवशी अख्खं लॉ संपवायचे का? नाही. धरलं भारतीय दंड संहिता, IPC धरली, इंडियन पिनल कोड, आणि त्याच्यामधले एका दिवशीच घेतले 50. फायदा आहे का मित्रांनो? डोक्यात जाईल का तुमच्या? नाही. मी याचा शेड्यूल देणार आहे. प्रत्येक दिवशी कुठला लॉ होणार आहे, प्रत्येक दिवशी बघा. भारतीय दंड संहिता असेल बघा, मेजर ऍक्ट मध्ये कोणकोणते कायदे आहेत. मी पहिलं पेपर 2 बद्दल बोलतो, नंतर पेपर 1 बद्दल. मग आता मी कसं घेणार आहे तर बघा, पहिलं कायदा शिकवून घेईल, म्हणजे कायदा शिकवेल पहिलं, बरोबर. या सगळ्यांचं पहिलं तुम्हाला टाइम टेबल देणार आहे, जे मी 105 मार्काचं घेणार आहे. 105 मार्काचं देखील तुम्हाला टाइम टेबल येईल प्रत्येक दिवशी. 9 तारखेला काय होईल, 10 तारखेला काय होईल, 11 तारखेला काय होईल, जसं आपण कंबाईन फास्ट ट्रॅक बॅचला देतो. प्रत्येक दिवशी कुठलं काय म्हणजे नागरी हक्क संरक्षण अधिनियम जर मी 10 तारखेला जर घेत असेल तर 10 तारखेला याच्यामधले किती कलम घेणार आहे, काय घेणार आहे हे सांगणार आहे. म्हणजे शेड्यूल फिक्स, या टाइमला हेच. नक्कीच थोडं इकडं तिकडं होईल 1-2 दिवस काही, ओके. पण शिकवल्यानंतर जर कुठं प्रश्न निर्माण झाला तर आपण आत्महत्या जबाबदार राहतील. प्रश्न तुमचा सुटणार म्हणजे सुटणारच, याची शाश्वती मी देतो. मग आपलं कसं असेल, मग काय कसं घेणार आहेत सर तुम्ही? तुम्हाला तुमची कशा पद्धतीने घेणार आहेत बघा. प्रत्येक दिवशी पहिलं लॉ शिकवेल तुम्हाला. आता समजा तुम्हाला नागरी हक्क संरक्षण अधिनियम आहे, मग याच्यामधला लॉ पहिलं मी शिकवणार. काय करणार? लॉ शिकवणार. मग लॉ शिकवून झाला किती, समजा याच्यामध्ये काय मी याच्यातले सगळे कलम शिकवली, म्हणजे सुरुवातीला काय करणार, नागरी हक्क संरक्षण अधिनियमावर कशी प्रश्न आले हे सांगणार आहे की बाबा या पद्धतीनं, म्हणजे आजपर्यंत आलेला राज्यसेवा असो, काय एक्साइज सब इन्स्पेक्टर असो, डिपार्टमेंटल PSI असो किंवा डिरेक्ट PSI असो, या सर्व पेपर्स मध्ये आलेली पहिलं प्रश्न सांगणार. मित्रांनो, नागरी हक्क संरक्षण अधिनियम अशा प्रकारचे आहे. लक्षात की बाबा नागरी हक्क संरक्षण अधिनियम काय हे कळलं पाहिजे ना, नाही तर मग काय, अरे हे नागरी हक्क संरक्षण अधिनियमावर अशी प्रश्न येतात तरच मी शिकवताना कळलं ना. आणि काय कोण्या दिवशी घेणार आहे हे जर मी पहिलंच सांगणार गेलो तुम्ही काय वाचून येणार आहेत, आणि जर वाचला नाही ही लॉ कळणार नाही. अहो, आपल्या देशाची घटना वकिलांनी लिहिलेली आहे. त्या मसुदा समितीमध्ये 7 सदस्य होते, त्यापैकी 6 सदस्य वकील होते, आणि त्या वकिलांनी ती भाषा क्लिष्ट करून ठेवली. सामान्य माणसाला कळेल का ती? मग लॉची भाषा हार्ड आहे, मग ती तुम्हाला कळणार आहे का? सर तुमचं LLB झालंय का? गरज आहे का? समजते ना तुम्हाला,
बरोबर ना? म्हणजे मी ह्याला अत्यंत सोप्या भाषेत, माझ्या भाषेत तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. तुमचा प्रत्येक प्रश्न सुटला पाहिजे याची शाश्वत देतो. ती म्हणते, अरे काही म्हणते हे सांगते आप्पा हातनुरे, याच्या नादी लागून हो भाऊ. कसं आहे, आता आपलं पिढीचंच खरं नाही. मेन्सच्या मागं लागणं काय कामाचं काय? नक्की भाऊ तुझं खरं होय का? तुझे प्रीचा अभ्यास नसेल तर नक्की त्याला हात लावू नका. पण जर आपला प्रीचा अभ्यास चांगला असेल आणि तरी देखील एखाद्यानं असं बोलत असेल तर चुकीचं आहे. मेन्सचा अभ्यास करून ठेवा ना. याला किती वेळ लागणार आहे? रोज लई झाले 1 ते 2 व्हिडिओ पडतील. बरोबर? या 2 व्हिडिओमध्ये आपल्याला जवळजवळ 105 प्रश्न मेन्सचे होऊन जात आहेत. मग आपला फक्त 2 तास मराठीला दिलात, 1-2 तास व्हिडिओ ज्या टाइम मध्ये बोर होते त्या टाइम जरी बघून ठेवला, इथं अभ्यास करायचे, इथं मी अभ्यास करून घेणार आहे. हा डिफरन्स आहे मित्रांनो. याला काय अभ्यास लागत नाही. मी सांगताना कुठं कुठं ट्रिक्स आहेत ते पण सांगणार आहे. पहिलं तुमचे काय, पहिलं शेड्यूल फिक्स आहे की बाबा कोण्या दिवशी काय होणार आहे. तुम्ही तेवढीच जर कलम वाचून आलात आणि मी शिकवलो आणि मी शिकवणं लॉस सगळा शिकून झाला, त्यानंतर प्रश्न घेणार आहे. काय करणार आहे? त्यानंतर प्रश्न घेणार आहे. आजपर्यंत आलेली प्रश्न कुठली, मग डिपार्टमेंटल PSIचे असतील, डिरेक्ट PSIचे असतील, जेवढ्या एक्झाम मध्ये हा ज्या संबंधित कायद्या संबंधित प्रश्न आले आहेत ते देखील एक्सप्लेन करणार आहे. पहिलं लॉस शिकून झाल्यानंतर तुम्हाला एक्सप्लेन करण्याची गरजच पडणार नाही. हो, तुम्ही व्हिडिओ बघतानाच म्हणणार हे याचं उत्तर हेच आहे, अप्पा थांब, अप्पा थांब. थांबणार नाही अप्पा, सांगणार, पुन्हा सांगणार. हे लक्षात घ्या, हे महत्वाचं आहे. नागरी हक्क संरक्षण अधिनियम असेल, कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंध अधिनियम असेल, मी तुम्हाला लिहून देतो मित्रांनो. राज्यसभेच्या विद्यार्थ्यांनी जरी हे जॉईन केलं तरी त्यांना फायदा होणारच. पण सर बाकीचे कायदे त्यांचे बघा, बाकीचे कायदे आपण घेतोय काय PSI, मग त्यांचे बाकीचे कायदे मी कसं कंप्लीट करणार? म्हणजे तुम्हाला एवढं राज्यसभेला देखील फायदा होणार जी इथं आहेत ते, मी एक्स्ट्रा फायदा होईल का? नाही, जेवढे एवढं फायदा होणार. बघा मग याच्यामध्ये पॉलिटी, हे बघा लक्षात घ्या, पॉलिटी असेल, पॉलिटी 10 प्रश्न येतात. पॉलिटी अख्खं पूर्ण कंप्लीट करणारे, पॉलिटीचे तुम्हाला प्रश्नासहित ही पॉलिटी तुमचं प्रश्न कंप्लीट होईल मेन्सच्या प्रश्नासह. ओके, पॉलिटीचे टॉपिक आणि क्वेश्चन या माध्यमातून तुमची पॉलिटी कंप्लीट होईल. त्यानंतर महाराष्ट्र हिस्ट्री सेम त्याच पद्धतीनं तुमचं टॉपिक शिकवला जाईल. पॉलिटी अख्खं शिकवलं झाल्यानंतर त्याच्यावरती काय होईल, प्रश्न होतील. मग याच्यामध्ये जवळजवळ 25 ते 27 टॉपिक घेतले जातील. याच्यामधलीही बऱ्यापैकी टॉपिक समाज सुधारक असतील, समाज सुधारकावर दरवर्षी प्रश्न असतात, वृत्तपत्रावर फिक्सली प्रश्न असतात, ते शिकवलं जाईल. महाराष्ट्र हिस्ट्री अख्खा शिकवला जाईल. सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळी शिकवल्या जातील. जसं सिलेबस आहे, सिलेबसला धरून प्रत्येक पॉइंट्स तुमचा पॉलिटी असेल, महाराष्ट्र हिस्ट्री असेल, महाराष्ट्र जॉग्राफी असेल, नुसत्या सिलेबसवरून कळते का? नाही, प्रिव्हियस इयरची प्रश्न माहित पाहिजे. प्रिव्हियस इयरची प्रश्न तर माझ्या डोक्यात आहे, 21,000 गरगर 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 फिरते. मग त्याच्या दृष्टिकोनातून इथं तुम्हाला शिकवणार. MIला परीक्षा समोर समोर चाललेत आणि काय करायचं काहीच कळणार आहो. मग गप बसायचं बाबा, नाहीतर जाऊन गावाकडे जायचं, दिवाळी दसरा साजरा काय परीक्षा गेली. हे बघा, जी पोरं परीक्षा लांबली रे, परीक्षा डेट आली की अभ्यासाला लागतात, आता आली की आता लागू अभ्यासाला, आता करू, त्या पोरांना काय होत नाही. ज्यांनी अशा शांततेच्या काळामध्ये मॅक्सिमम अभ्यास करून आउटपुट देण्याचा प्रयत्न करतात तीच विद्यार्थी टिकतात. मित्रांनो, जागा 600-650 आहेत आणि विद्यार्थी किती आहेत? 1,00,000-2 लाख. तुम्हालाच का पोस्ट मिळावं? तुलाच का मिळावं बाबा पोस्ट? आणि इकडं तर सांगते माझा PSIचा अभ्यास झाला, मी आता काय व्यायाम करते, सकाळी सकाळी मारते दूध आणि बिदन हायन ते, आता मी PSI झालोच म्हणते. अरे डोकं वाढवा, अभ्यास लेखी परीक्षेला महत्व आहे पहिलं. हीच पास नाही झाला तर तुला फिजिकलचा चान्स कसा येणार? आत्तापासून रनिंग करा, 1 तास व्यायाम करा, मान्य करतो, सगळ्या गोष्टी करा, पण एवढा बी व्यायाम करू नका की आपला आता बिल्डर आपल्याला काय कोणाच्या भागं काय ते बॉडीगार्ड म्हणून फिरायचंय का? बघा, PSIच्या पोरांचा मोठा फॅड असतो, ए भावा आत्ता भाऊ असं चलणं. मग काय कामाचं आहे? पण काय होतंय, जास्त व्यायाम केलात, जास्त वेळ केलात, काय होते, झोप येते जास्त. मी मान्य करतो, 1 तास रोज ठेवा, नक्कीच ठेवा. हेल्थ इज वेल्थ. ओके, हेल्थ अत्यंत गरजेचं आहे. पण अभ्यास करत करत 1 तास रोज दिला तर काही फरक नाही पडत, पण त्याचा ओव्हर करू नका आणि अभ्यासाला महत्व द्या. हे लक्षात घ्या, अभ्यास झाला पाहिजे. म्हणजे पॉलिटी 10 पैकी 10 बरोबर येतील याची शाश्वती मी देतो. महाराष्ट्र हिस्ट्री 10 पैकी 10 येतील मी शाश्वत देत नाही. मी शिकवणार 10 पैकी 10च, पण शाश्वत देतोय का? महाराष्ट्र हिस्ट्री मलाच माहित नाही, बरोबर ना? मलाच काय जगातला कुठलाच व्यक्ती सांगू शकत नाही महाराष्ट्र हिस्ट्री मध्ये तुम्हाला 10 पैकी 10 येतील.
बरोबर ना. इथं सांगतोय महाराष्ट्र जॉग्राफी 10 पैकी 10 येण्याची शाश्वती मी देतो, पण इथं देईल का? नाही. जिथं उगाच काही होत नाही तिथं कशाला बोलव, बरोबर ना. म्हणजे महाराष्ट्र हिस्ट्री मी सगळं शिकवणार, वृत्तपत्र शिकवणार, तुमची समाज सुधारक शिकवणार, तुमचा राष्ट्रीय चळवळीमध्ये महाराष्ट्राचं योगदान सगळं सगळं शिकवणार 11वीच्या इतिहासाच्या नोट्ससह. पण इथं येतील का याची शाश्वती मी देऊ शकतो का? नाही. मग ते तुम्हाला बघावं लागणार. लक्षात. म्हणून ही म्हणजे याचा अर्थ बघावं लागणार म्हणजे मी काय तुम्हाला काहीच करणार नाही असं नाही, मी शिकवणार 99%. पण कसं आहे, एखाद्या वेळेस पेपर आउट ऑफ सिलेबस आला, तुम्ही म्हणला होता सर 10 पैकी 10 येणार होते, आले नाही. इथं मात्र कितीही कुठेही कसाही विचारो, मी तुम्हाला शाश्वती देतो, इथं प्रश्न येणारच. स्टॅटिक्स मटेरियल आहे मित्रांनो, त्याच्या बाहेर प्रश्न जात नाही. याला बांधू शकत नाही हिस्ट्रीला, कोणीही बांधू शकत नाही. हिस्ट्रीमध्ये प्राध्यापक PhD झालेले हो, त्यांनी बांधू शकत नाहीत. मी सामान्य माणूस आहे. मला काय जमतंय, मला उत्तम रीतीनं प्रेझेंटेशन तुमच्या समोर द्यायला जमतंय, छान रीतीनं शिकवायला जमतंय का, की जे एक्झामला कंबाईनच्या एक्झामला लागतंय ते पास होण्याचं नॉलेज माझ्यापर्यंत आहे. मी तुम्हाला तज्ञ 100 पैकी 100 मार्क आणून देण्यासाठी येतोय का? 100 पैकी 100 कोणालाच येत नाहीत, पेपर काढण्याला पण येत नाही, बरोबर ना. म्हणून एक लक्षात घ्या, महाराष्ट्र हिस्ट्री 10 प्रश्न. अरे काही म्हणते रे ते पाहत रे, कुठं 10 पैकी 10 येतात का रे? इथं येतात रे भाऊ, इथं येतात रे. जिथं येतात तिथं येतही म्हणतोय, गैरअर्थ काढू नका. हिस्ट्रीला मात्र तुम्हाला 7 ते 8 प्रश्नांपर्यंत नॉर्मली मी तुम्हाला घेऊन जाऊ शकतो. ओके. म्हणजे इथं 30 प्रश्नांपैकी तुम्ही 25 प्रश्न बरोबर आलीच पाहिजे मित्रांनो. कोणत्याही हालतीत 25 प्रश्न येतीलच. केलात तर ये म्हणते रे उग येते म्हणून, मायला यायला काय कमी लागते का? मेहनत तर करावं लागते बाबा. उगाच तुझ्या हातात दंडुका भेटते का र? गावामध्ये फुल हवा, मामाची पोरगी, आमक टमक. आत्ताच बघायला लागते भविष्य. असं झालं तर असं, नुसता PSI होऊ दे की नुसती लाईन लागते पोरींची. आत्ताच स्वप्न बघते, पोरींची लाईन लागते. अरे ते बाजूला सोड, पहिला अभ्यासाला लाग, अभ्यास कर, पोस्ट मिळव. आणि पोस्ट मिळवणारा पोरगा हे भविष्य बघत नाही, लक्षात घ्या. जी पोरगा अभ्यासाला लागते ना, ही स्वप्न बघत नाही. आणि स्वप्न बघाव कधी? ज्यावेळेस आपण अभ्यासाचं आपलं प्रामाणिक महत्व देतो. आणि ती विद्यार्थ्याला ते स्वप्न दिसत नाही, त्याला फक्त याचं स्वप्न दिसते. आज काय कलम, IPCची कलम, नागरी हक्क संरक्षण अधिनियमाची कलम, कौटुंबिक हिंसाचाराची कलम. माझी भाषा विषय राहिलाय, माझं लँग्वेज राहिलंय, माझं मराठी राहिलंय, माझं इंग्लिश राहिलंय, ही त्याला चिंता राहते, झोप येत नाही त्याला. परीक्षा अजून व्हाल, अजून माझं परीक्षेचं झालं तर बरं होईल, माझा अभ्यास झालेला आहे, माझा अभ्यास होतोय आणि अजून मला वेळ भेटला तर मी अजून अभ्यास करतो. ही हाव पाहिजे, हावरटासारखं पाहिजे, हावरटासारखं. किती खाऊ या परीक्षेमध्ये. ही जर असेल तरच परीक्षा पास होते. आणि तंत्रानुसार अभ्यास करा मित्रांनो. उगाच धरलं पुस्तक संपवलं, दॅट इज व्हेरी रॉंग. हे लक्षात घ्या. अभ्यास उत्तम पद्धतीने झाला पाहिजे. बघा आता भारतीय दंड संहिता याच्यातली प्रत्येक कलम शिकवणार का? शिकवणार. जेवढे आहेत तेवढे शिकवणार, एक्स्ट्रा शिकवू. त्यानंतर फौजदारी प्रक्रिया संहिता देखील संपवणार. भारतीय पुरावा कायदा 1872 हे पण शिकवणार. महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 हे पण शिकवणार. पहिलं सुरुवातीला 2 मेजर ऍक्ट घेणार आहे बघा, आणि सगळे मायनर ऍक्ट संपवणार सुरुवातीला. मग नंतर हे 2 मेजर ऍक्ट. आता फक्त मेजर ऍक्ट सोबत या 2 मेजर ऍक्ट सोबत ही सर्व मायनर ऍक्ट सध्या संपवणार. त्याच्यानंतर IPC आणि CRPC सुरू करू. आणि पॉलिटी आणि लॉचा एक व्हिडिओ आणि GSचा एक व्हिडिओ, या पद्धतीनं तुमचे व्हिडिओ पडतील. लॉचा एक आणि GSचा एक. ओके. तर बघा या पद्धतीनं नागरी हक्क संरक्षण अधिनियम, त्यानंतर कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंध अधिनियम 2005, कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंध अधिनियमाचे नियम 2005 चे, अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम 1989 आणि याचे नियम 1995 चे, त्यानंतर हुंडा प्रतिबंधक अधिनियम 1961, मानवी हक्क संरक्षण अधिनियम 1993. म्हणजे आता मानवी हक्क संरक्षणात बदल झालेले आहे, मानवी हक्कात बदल झालेले आहे. सर हे बदलासह शिकवणार का? सुधारणासह, आत्ताच्या सुधारणासह सगळं. IPC कशामध्ये, जेवढ्या कायद्यामध्ये नवीन सुधारणा झाल्या आहेत त्या सुधारणासह तुमच्यापर्यंत शिकवणार. बिंदास्त राहा. सगळेच मानवी हक्क देखील घेणार आहे. ओके. मानवी हक्क काय? मग 10 डिसेंबर 1948 मानवी हक्काचा जाहीरनामा जाहीर झालाय. त्या जाहीरनाम्यामध्ये किती 30-31 कलम आहेत, त्याचं घटनेचं काय रिलेशन आहे, सगळं मानवी हक्क जे आपला प्रश्न येतात सगळं. म्हणजे मानवी हक्क काय, राज्यसेवेचं घेईल का मी? गरज आहे का तेवढं? जे लागते तेवढं 100% इथे घेणार.
मानवी हक्क, महात्मा गांधी तंटामुक्त अभियान मग कधी सुरू झालं असाही प्रश्न विचारलाय 2017 का 18. ओके, मग महात्मा गांधी तंटायुक्त अभियान असेल, या सगळ्या गोष्टी तुमच्या मी याच्यामध्ये लेक्चर्समध्ये घेणार आहे. ऑदर्स जे आहेत, पॉलिटी असेल, महाराष्ट्र हिस्ट्री असेल, महाराष्ट्र जॉग्राफी असेल, फक्त रिझनिंग तुमचं होणार नाही, पण हे बाकी सगळे पेपर 2 मधला कायद्यावर 55 प्रश्न आहेत. बघा, भारतीय दंड संहिता, फौजदारी प्रक्रिया संहिता, भारतीय पुरावा कायदा आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम जवळजवळ यांच्यावर किती 30 ते 35 प्रश्न येतात मित्रांनो, आणि उर्वरित 20 ते 25 प्रश्न इथे येतात. ओके, 20 ते 25 प्रश्न, 35 आणि 20 आणि 25 आणि 30 किती व्हायलेत 55, म्हणजे 55 प्रश्न, आणि इथल्या 2 लॉचे प्रश्न म्हणजे जवळजवळ 60 हे कायद्यावर प्रश्न आहेत. ही कायद्यावरली 60 प्रश्न म्हणजे 120 मार्क पैकी तुम्ही 110 प्लस मार्क म्हणजे 115च्या जवळजवळ जाऊ शकता मित्रांनो. सर आम्ही घरी बसूनही जाऊ शकतो, उत्तम रीतीने. ज्यांना खरंच कॉन्फिडन्स आहे की मी घरी करू शकतो, बिंदास लावू नका. फक्त ज्यांना कायद्याची भाषा अवघड वाटते, ज्यांना वाटतं की लावायची गरज आहे की आपलं इथं होईल, त्या विद्यार्थ्यांनी जॉईन करा, नक्कीच करा. त्याचा फायदा मी 100% माझं पूर्ण योगदान देऊन तुमच्यापर्यंत ते कंप्लीट करण्याचा प्रयत्न करेल, नक्कीच करेल मित्रांनो, लक्षात घ्या. ओके, तर बघा आता लक्षात घ्या मित्रांनो, तर पेपर 2 मध्ये, पेपर 1 मध्ये बघा, पेपर 1 मध्ये आता पेपर 1 मध्ये किती आहेत, 100 प्रश्न आहेत, मार्क्स 200. तर सामान्य अध्ययनचे 20 प्रश्न आहेत, 20 प्रश्न. ओके, या 20 प्रश्नापैकी चालू घडामोडी तुम्ही घेणार आहेत का सर? हो, मी घेणार आहे. मग चालू घडामोडी शिकवणार आणि त्याच्यावरली तुम्हाला नोट्स, उत्तम रीतीने नोट्स देणार मेन्स पर्यंतची. ओके, याच्यामध्ये तुम्ही कसल्याही प्रकारची अडचण निर्माण करून घेऊ नका. म्हणजे 10 मार्क इथं बघा, बऱ्याच विद्यार्थ्यांना हे कायदे करून PSI मेन्स लावा, काय होते, कायदे करायचं, पुन्हा मराठी इंग्लिश करायचं आणि मधलं हे गायबच होऊन जाते मित्रांनो, अभ्यासच करत नाही. तुम्ही कुठलाही मेन्स दिलेला पोरला विचारा, हिथं वेळच भेटत नाही कम्प्युटर आणि चालू घडामोडीला. ऑप्शनलला काही बी सोडलात ना मित्रांनो, मार्क पडत नाहीत. बघा, या पेपरमध्ये, पेपर 2 मध्ये मी तुम्हाला याची हमी देतो मित्रांनो, या 55 प्रश्नापैकी तुमचे या 55 आणि 25, 55 25 किती झाले, 80 प्रश्न, बरोबर, 80 प्रश्न मित्रांनो. या 80 प्रश्नापैकी तुम्हाला मी इथपर्यंत घेऊन जाऊ शकतो, 70 प्रश्नापर्यंत इझिली, 70 प्रश्नांपर्यंत. अजून तुमची 15 प्रश्न राहिले, म्हणजे 15 पैकी 5 जरी आले तरी 75 मार्क येतील तुम्हाला, 75 प्रश्न बरोबर येतील. म्हणजे याचा अर्थ काय, इथं तुम्हाला माझा टार्गेट आहे पेपर 2 ला 70 प्रश्नांना प्रत्येक पोरला टेकावणे. बोलणं सोपं आहे, नेणं खूप अवघड आहे, हे लक्षात घ्या, हे मला जाणीव आहे, हे लक्षात घ्या. पण मी माझं योगदान देणार, तेवढं तुम्ही पण तिकडे योगदान देणं गरजेचं आहे. मी शिकवतो इकडे भरमसाठ, लावलात फक्त, घेतलात घरचे पैसे, केलात जॉईन, मेहनतच नाही, मी काय करू, बरोबर ना. तुम्ही योग्य न्याय देणं गरजेचं आहे, मी इथं योग्य न्याय देतोय, पण तुम्ही न्याय दिलात तर मार्क येणार नाही. म्हणजे इथं या कायद्याला 55 पैकी तुम्हाला मी 47 ते 48 प्रश्न बरोबर आणू शकतो. बघा, जर तुम्ही नुसतं 50 प्लसही आणता येते, पण समजा नॉर्मल विद्यार्थी जरी असला तरी त्याला मी 48 प्रश्नांपर्यंत बरोबर नेऊ शकतो. आणि इथं 30 प्रश्नांपैकी जवळजवळ 25 प्रश्नांपर्यंत घेऊन जाऊ शकतो. म्हणजे 73 प्रश्नांपर्यंत इझिली जाता येईल. 73 प्रश्न, 80 प्रश्नांपैकी 73 प्रश्न म्हणतोय, लक्षात, 73, 55 प्रश्न आणि या 55 प्रश्न आणि हे 30 प्रश्न, म्हणजे टोटल 85 प्रश्नांपैकी तुम्हाला इथं 85 प्रश्न, समजा 85 प्रश्नांपैकी आपण 70 प्रश्नापर्यंत तुम्हाला मी नेऊन जाऊ शकतो. ओके, पेपर 2 मध्ये, हे तुमची मर्जी आहे. मी एवढं तर घेणारच आहे मित्रांनो, बिंदास्त राहा. ओके, त्यानंतर बघा, आता या कायद्यामध्ये, या मायनर ऍक्ट मध्ये, हे दोन्ही मायनर ऍक्ट मी इथंच नेतो. ओके, बघा लक्षात घ्या, इथंच घेणार आहे मायनर ऍक्ट. ओके, बघा, कुठलं, माहिती अधिकार कायदा 2005, EPSI ला पण आहे, STI ला पण आहे, ESO ला पण आहे. बघा, लोकसेवा हक्क अधिनियम 2015चा, हे दोन्ही कायदे अत्यंत डीप, कुठल्याही प्रकारचं कुठंही काही बी चुकू नये या पद्धतीने मी हे कायदे घेणार आहे. कायदे बघा, सगळे कायदे, सगळं काही कायदे झाले, सगळे प्रश्न देखील आजपर्यंतची कशावर बी येऊ ते एक्सप्लेन करणार आहे. राज्यसेवेपर्यंत कुठलं बी येऊ ते प्रश्न सगळे एक्सप्लेन करणार आहे. तर बघा, माहिती अधिकार अधिनियम असेल, लोकसेवा हक्क अधिनियम असेल, ही कायदे. आता मग कायदे कुठून शिकवणार सर, तुमचा सोर्स काय,
उगाच बाजारातले 4 पुस्तकं आणून तुम्ही शिकणार काय? मित्रांनो, असं काय बी करणार नाही. फोकट्या कार्यक्रम नको. त्यानं चुकीचा दिला तर मी चुकीचं वागू का? बरोबर ना? एखादं कलम चुकीचं दिलं वाटोळ होईल तुमचं मित्रांनो, ती वाटोळ मी ज्यातून का करू. म्हणून लक्षात घ्या, जेवढी बेर ऍक्ट म्हणजे शासनाची कायदे, काय शासनाची कायदे याची पीडीएफ घे. शासनाची कायदे, ओके. मग शासनाची कायदे जेवढी आहेत त्यांची बेर ऍक्ट पीडीएफ काढून त्याचं वाचन करून ते तुमच्यापर्यंत काय होईल की तुम्हाला बेर ऍक्ट प्रत्येकाला पडतील. बेर ऍक्ट पण तुम्हाला ज्याला वाचायचं त्याला पण बेर ऍक्ट पण देतो ना, चालेल ना. मग म्हणजे आणि यांचे नोट्स मी तुम्हाला, मग आता कशी बॅच कशी होणार आहे एवढं सगळं घेणार आहे हे कळालं असेल तर बॅच मध्ये कसं होणार आहे एक एक कायदा, फक्त एक कायदा सांगतो म्हणजे किंवा कुठली गोष्ट एक कशी घेणार आहेत आपण हे तुमचं सांगतो. बघा याच्यामध्ये माहिती अधिकार कायदा होईल, त्यानंतर लोकसेवा अधिनियम देखील मी शिकवल, कायदा शिकवणार, त्यानंतर त्याचे प्रश्न आजपर्यंत आलेले लक्षात. म्हणजे तुम्हाला याच्यात कुठेही अडचण येणार नाही. भविष्यात कुठेही जाओ, कुठलाही प्रश्न सोडवा, जर अडचण आला तर माझ्याजवळ, ओके. त्यानंतर बघा कम्प्युटर शिकवणार का सर, तर कम्प्युटरचे आजपर्यंतचे आलेली प्रश्न असतील आणि याचे नोट्स असतील तुम्हाला उपलब्ध करून देईल. मित्रांनो, इथं जास्त वेळ नका घालू. इथं तुम्ही कितीही करा, मार्क यायचं गॅरंटी नाही. म्हणून इथं 3 प्रश्नांपर्यंत आपण जाण्याचा प्रयत्न करू. इथं 10 प्रश्नांपैकी इथं बघा जास्त टार्गेट इथं आपण नाही मिळवू शकत मित्रांनो. या 20 प्रश्नांपैकी म्हणजे इथं टार्गेट इथं जास्त व्हायला पाहिजे भाषेला, ओके. मग लँग्वेजला काय केलं पाहिजे मी सांगितले. मराठीला मोरा वाळंबे करत बसा सध्या, मोरा वाळंबे. आणि इंग्लिशला आपल्या लोकसेवा पब्लिकेशनच्या टेलिग्राम चॅनलवर इंग्लिशच्या नोट्स टाकलेल्या आहेत, त्या इंग्लिशच्या नोट्स करा. आणि इंग्लिशच्या नोट्स आणि मराठीच्या मोरा वाळंबे आणि या मोरा वाळंबे सरांचं पुस्तक आणि इंग्लिशला नोट्स, मग याच्यामधला प्रत्येक मराठीमधला प्रत्येक टॉपिक आणि एक जे आपलं मराठी इंग्लिश प्रश्नसंच आहे 1984 पासून 2019 पर्यंत 3री एडिशन, आता 20 येईल, ओके. मग त्याच्यामधले प्रत्येक टॉपिक, याच्यामधला एक टॉपिक वाचायचा, क्वेश्चन सोडवायचं, टॉपिक वाचायचा, क्वेश्चन सोडवायचं. युट्यूबवर या मराठी इंग्लिशला नेमकं कसं केलं पाहिजे हा व्हिडिओ टाकलाय सर, नुसता व्हिडिओ टाकलाय. आता तुम्ही म्हणला होतात की आमच्या इंग्लिशचं भलं करतो, नक्की करतो मित्रांनो. थोडा वेळ द्या हो, मी माणूस एकटाच आहे, काय काय करणार, बरोबर ना. मी नक्की करणार तुमच्यासाठी या मराठी इंग्लिशसाठी जे होईल तेवढा प्रयत्न. या बॅचच्या स्टुडंटला पण मी म्हणत नाही, इथं मी घेतोय किती 105 क्वेश्चन्स, म्हणजे याचा मी तुम्हाला कुठंतरी फायदा इथं नक्कीच या बॅचमध्ये करून देणार आहे. पण इथं हे घेतो म्हणून म्हणणार नाही का, तर बॅच तुमची PSI लॉ प्लस GS बॅच आहे, लँग्वेज नाही, लक्षात. म्हणून हे सगळं घेणार आहे, हे घेताना माझा गायडन्स कंटिन्यू तुम्हाला या विषयाबद्दल मिळणार आहे, लक्षात घ्या. लँग्वेज बाबत का, लँग्वेज मी आता लिहितोय सध्या, त्यामुळे याचं तुम्हाला गायडन्स मिळेलच, निश्चित मिळेल. मी देतो म्हणून म्हणणार नाही. बघा मी कंबाईंड फास्ट ट्रॅक बॅचला फक्त 3च टॉपिकचे नोट्स देतो म्हणले होते सायन्सचे, बरोबर. तर अख्खं सायन्सचे नोट्स बनवलेत का, बघा बोलायचं कमी करायचं जास्त, ही माझा स्वभाव आहे, मूळ स्वभाव, बरोबर. आता 19, 20, 21 पर्यंत मला करंट द्यावं लागणार आहे, म्हणजे 20, 19 मध्ये काय काय महत्वाचे 20 सगळं द्यावं लागणार आहे. म्हणजे सगळं का देतोय एवढं सगळं का, बरोबर. म्हणलं सर तुम्ही खूप काय करताय, मला तर वाटतंय अजून मी कमीच करतोय का वाटतंय असं, की अजून आपण परीक्षेपर्यंत जितकं देता येईल, जेवढं घाम गाळता येईल, जेवढं विद्यार्थ्यांसाठी झटता येईल तेवढं झटण्याचा प्रयत्न मी तुमच्यापर्यंत करणार आहे मित्र. बिंदास राहा, याची अडचण तुम्हाला येऊ देणार नाही. हे सगळं जेवढं पण आहे सामान्य अध्ययन मधलं पेपर 1 मधलं जे 20 प्रश्न आहेत, ही 20 प्रश्न पूर्ण तुमचं शिकवून होईल. आणि त्यानंतर यातले जवळजवळ 85 प्रश्न 100 पैकी ते शिकवून होतील माझ्याकडनं. कसल्याही प्रकारची अडचण तुम्हाला येणार नाही. आता बघा म्हणजे मी नेमकं कसं शिकवणार आहे ते तुम्हाला सांगतो. तर बघा आता मित्रांनो कसं शिकवणार सर, तुम्ही कसं शिकवणार, असं शिकवणार. बघा आता समजा आता RTI ऍक्ट आहे, माहिती अधिकार कायदा, IT ऍक्ट नाही RTI, ओके. बघा आता राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट, बरोबर, 2005चा कायदा आहे. मग आता प्रत्येक कायदा कसं घेणार सर तुम्ही, मग आता हे कायदे कसे शिकवणार, कोणतंही असं शिकवणार. बघा आता कायदा हा कायदा आहे, मग याचं काय करणार, प्रत्येक सुरुवातीला कायदा पूर्ण शिकवणार, पहिलं टीचिंग करणार,
पूर्ण प्रत्येक कलमानिशी सगळं शिकवणार मित्रांनो. फर्स्ट स्टेप तुमची शिकवून काढणार सगळं. मग शिकवल्यानंतर आता शिकवतानाच सांगणार बाबा याच्यावर असा प्रश्न आलता, तसा आलता, असा आलता, सांगत राहणार तुम्हाला. बरोबर. शिकवतानाच माझ्या डोक्यात पहिलं म्हणजे तुम्हाला कायदा शिकवण्याच्या अगोदरच सांगणार की कल्पना येणार अशी अशी प्रश्न आलती, राज्यसेवेला असा आलता, PSI असा आलता, हे बघ 30 दिवस, 48 दिवस, 2,500 रुपये, 250 रुपये, हे सगळं सांगणार. बरोबर. माहिती मिळवण्याचा अधिकार तुम्हाला आहे. 8A काय प्रश्न विचारलाय, 8A याच्यामध्ये RTI ऍक्ट मध्ये राज्यसेवेला प्रश्न विचारलाय, एक्सेप्शन काय आहेत, सगळं RTI ऍक्ट अंतर्गत. मग RTI ला राष्ट्रपतीची मंजुरी कधी मिळाली, मग याची पार्श्वभूमी काय, कोणता देश पहिला आहे, कोणत्या देशामध्ये पहिला RTI, स्वीडन, काय सगळं सगळं. भारतामध्ये कोण पहिला आहे, महाराष्ट्राचा कायदा कोणता आहे, महाराष्ट्राचा कायदा कुणी कुणी तयार केलाय, पार्श्वभूमी सगळं कायदा असेल, त्याची पार्श्वभूमी असेल, त्याच्याबद्दल सगळ्या गोष्टी तुम्हाला काय होईल शिकवलं जाईल. त्यानंतर मग त्याची क्वेश्चन्स आजपर्यंतची सगळी ऑल MPSC जेवढी पण MPSC परीक्षेमध्ये प्रश्न आलेले आहेत तिथं जिथे येईना तिथं मी काय करू, ऑल सगळे MPSC चे प्रश्न सगळे घेतली जातील आजपर्यंत आले एक्सप्लेनेशन सह सगळी क्वेश्चन्स. हे बघ असं आहे, हे असं आहे, आपण शिकवलं की लगेच हे टाकलं की हे बघितलं आउट. जर कुठेही याच्यावर प्रश्न आला आणि जर चुकला ना माझ्याजवळून फीस वापस घेऊन जायची मित्रांनो. हे शिकवलेल्यापैकी फक्त व्हिडिओ दाखवायचा सर तुम्ही ते घेतलंच नाही. आता इथं शिकवलं आणि तुम्ही म्हणसाल मला सुटल नाही, तू बघलाच नाही तर बघ कसं सुटल. बरोबर ना. मी शिकवल्याच्या बाहेर प्रश्न आला ना मित्रांनो फीस वापस मागायची, बिंदास्त डोळ्यात झाकून मागायचं, हे तुम्हाला लिहून देतोय. त्यानंतर मग काय नोट्स, हे खूप महत्वाचं आहे बघा. परीक्षेसमोर तुम्हाला डिरेक्टली कुठलीच पुस्तक मार्केटमधलं नाही, कुठलं तुम्हाला बेअर ऍक्ट नाही, कुठली काहीही वाचायची गरज नाही. हे नोट्स वाचतात तर 100% शुअरिटी देतो मित्रांनो, या प्रत्येक कायद्याचे नोट्स तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि इतक्या उत्तम नोट्स की तुम्हाला या नोट्सला आणि एकतर शॉर्ट बट स्वीट्स याच्यामध्ये सगळ्या गोष्टी क्लिअर एकदम सोप्या भाषेमध्ये, कायदा देखील सोप्या भाषेमध्ये शिकवलं जाईल आणि नोट्स सोप्या भाषेमध्ये दिल्यामुळं बघा 3 गोष्टी होतात एका बाबतीत. तुमची टीचिंग होणार आहे सगळी आणि ते कधी कोणता कायदा घेतला चाललाय हे तुम्हाला पहिलंच कळणार आहे. किंवा आज RTI चे 5च कलम होणार आहेत, आज 10च कलम होणार आहेत, मग तेवढंच वाचून याल ना तुम्ही आणि ते तुम्हाला 15 मिनिट लागणार नाही. म्हणजे तुमचं रोज फक्त 10-15 मिनिटं दिलात तरी दुसऱ्या दिवशीच तुमचा आरामशीर कार्यक्रम होतोय. बरोबर. मग 1 तासाचा व्हिडिओ जरी पडला, रोज 1 तास कायद्याला देताय, 2 तास भाषाला, तुमचं 105 मार्काचा अभ्यास होऊन जातोय 2 तासामुळे. लक्षात. पॉलिटी, हिस्ट्री, जिओग्राफी तर तिकडे पण आहे, प्रीला पण आहे, इकडे पण आहे, त्याचा तर फायदा होतोयच ना. ओके. मग आता इथं नोट्स दिल्यानंतर मला वाटत नाही की या कायद्यावर तुमची काय अडचण येईल. कुठलंही RTI मध्ये एक उदाहरण दिले तुम्हाला तसंच असेल, कुठले मेजर ऍक्ट असतील तसं IPC असेल, CRPC असेल, इव्हिडन्स असेल किंवा मग काय तुमचा एव्हिडन्स असेल किंवा मग मुंबई पोलीस अधिनियम असेल, हे सगळं त्याला आता महाराष्ट्र पोलीस अधिनियम 2012 पासून केलेलं आहे. 1951च्या कायद्याला पूर्वी मुंबई पोलीस अधिनियम होता, 12 पासून त्याला काय केले महाराष्ट्र पोलीस अधिनियम. मग महाराष्ट्र पोलीस अधिनियम असेल ही सगळी मी तुम्हाला त्यानंतर कौटुंबिक हिंसाचार म्हणजे जेवढे मेजर ऍक्ट असतील, मायनर ऍक्ट असतील, ही सगळी याच पद्धतीनं शिकवणार आहे. ओके. बिंदास राहा. कुठलाही प्रश्न तुमचा चुकला त्याला मी जबाबदार राहील, चुकणारच नाही. मग कायद्याची भाषा घेत, कायद्याची भाषा नाही, सोप्या भाषेमध्ये हे सगळं संपवण्याचा प्रयत्न करणार आहे. बिंदास राहा. ओके. मग असंच कायदे असतील पेपर 1 मधले आणि पेपर 2 मधले कायदे आणि जीएस मध्ये पॉलिटी असेल, महाराष्ट्र हिस्ट्री असेल, महाराष्ट्र जिओग्राफी असेल, हे सगळं घेतलं जाईल. आता बऱ्याच प्रश्नांची मागणी आहे, सर फीसच लई ठेवता तो सर तुम्ही. बघा जगाच्या तुलनेत अत्यंत फीस कमी ठेवली. सर याला कसं फीस जास्त ठेवलात सर? 4,000 रुपये फीस ठेवलात सर. बघा मित्रांनो, बघा लॉ सगळी तुम्हाला शिकवलं जाईल, त्याच्या नोट्स मिळतील, सगळ्या गोष्टी मिळणार आहेत. त्यानंतर पॉलिटी शिकवलं होईल, महाराष्ट्र हिस्ट्री, जिओग्राफी, करंट, ह्या सगळ्या गोष्टी. साधा आपण करंटचं पुस्तक घ्यायला गेलो तर याच्यावर अजून मग सर काय होणार आहे? आता पेपर होणार आहेत का नाही हो सर? नक्कीच. अत्यंत चांगला प्रश्न आहे. तर मग याच्यात पेपर होणार आहेत का? पेपर मग जेव्हा तुम्ही मेन्सला राहाल, ही बॅच कधीपर्यंत राहील सर? मेन्स पर्यंत राहील.
बघा, मग आता मेन्स पर्यंत ही बॅच राहील. मग आता सर आता तुम्हाला इथं पेपर घेऊन फायदा आहे का? सराव पेपर म्हणतोय मी. याच्यावरली सगळी प्रिव्हियस इयरची तर सगळी प्रश्न इथं शिकवतोय. मग आता याच्यावरली पेपर, मग प्रत्येक कायद्यावर सराव प्रश्न होईल. प्रत्येक कायद्यावर सराव प्रश्न होतीलच. नागरी हक्क संरक्षणवर प्रश्न, हुंडा प्रतिबंधकवर प्रश्न, किती हो, 20, 22, 25, 50 जेवढे प्रश्न तयार होतील तेवढी प्रश्न तयार करून आपण सराव प्रश्न देखील प्रत्येकाचे घेण्याचा प्रयत्न मी नक्की करणार आहे. सराव प्रश्न आजपर्यंत. मग मेन्सच्या वेळेस फेजमध्ये ठेवण्यासाठी फक्त बघायचे व्हिडिओ आणि प्रिव्हियस इयरचे प्रश्नांचं एक्सप्लेनेशन पण बघायचं, त्यानंतर मग सराव प्रश्न. मग आता या सराव प्रश्नांपैकीच बऱ्यापैकी तुम्हाला प्रश्न तिथे येतील. या प्रिव्हियस इयरचे प्रश्न आणि सराव प्रश्न याच्या बऱ्यापैकी आणि शिकवलंय. याच्या बाहेर मला वाटत नाही काही जाईल. सराव प्रश्न यासाठी घेतोय प्रॅक्टिस व्हावं म्हणून. मी काय आयोग आहे काय? आयोग इक्वल टू आयोग राहिला क्वेश्चन, बरोबर, त्याचा मेंटेन करण्याचा प्रयत्न करेल, पण शेवटी आयोगाचा आयोग दर्जा असतो मित्रांनो. मी प्रामाणिक कुठलीही गोष्ट तुमच्यापर्यंत सांगतो, खोटं कुठलंही अजिबात बोलत नाही, लक्षात. तर प्रत्येक कायदा असेल किंवा मग तुमचे पॉलिटी असेल, महाराष्ट्र हिस्ट्री असेल, महाराष्ट्र जॉग्राफी असेल, या सगळ्यांवर तुमचे काय होतील? सराव पेपर्स होतील. इव्हन कम्प्युटर देखील. ओके, कम्प्युटर होईल, चालू घडामोडीचे होतील आणि तुमचे बाकीही सगळे पेपर्स होतील. जवळजवळ तुमचे 20 तरी पेपर होतील. 20 पेपर्स तुमचे होतील मित्रांनो. 20 पेपर्स हे लक्षात घ्या. 20 पेपर्स कधी होतील? मेन्सच्या वेळेस. ही मेन्स पर्यंत बॅच राहणारच आहे. पेपर्स होणार आहेत. मग बाहेर कुठे पेपर लावायची गरज आहे का? लॉचा अजिबात पेपर लावू नका. आणि याच्यामध्ये तुम्हाला एक एक्स्ट्रा पेपर फुल सिलेबसवर तुमचे पेपर होईल एक मेन्सच्या. मग फुल सिलेबस म्हणजे काय? मराठी इंग्लिश पण आलंय मूर्ख. मग फुल सिलेबस म्हणजे मराठी इंग्लिश म्हणजे पेपर 1 आणि पेपर 2 या दोन्हीही पेपरवर फुल सिलेबसवर पेपर तुमचा मी घेईल. बिंदास राहा. एवढं सगळं तुम्हाला या 4000 रुपयाच्या बॅचमध्ये उपलब्ध करून देतोय, लक्षात घ्या. आणि ज्याला ही संधी मिळवायची त्यांनी मिळवा. ज्याची अत्यंत अडचण आहे, सर माझी लय अडचण आहे सर, आणि खरं प्रामाणिक सांगा, सर माझी खरंच, ज्यांनी खरंच फीस भरू शकत नाहीत, मला फक्त सर मी 3000 भरू शकतो सर, माझी 35, म्हणजे ज्याची खरंच लई अडचण आहे, तळमळ आहे, मी जसं ज्या तळमळीनं शिकवतो, खरंच ज्यांची खूप अडचण आहे त्याला मी रोखत नाही मित्रांनो. अडचण ज्याची आहे, ओके, तर मग नक्कीच आपण त्या विद्यार्थ्यांना नक्कीच त्यांचा हे करू. पण अडचण नसताना हे बघा काय होतंय की फुकट मिळालेल्या नॉलेजचा अर्थ नसतो, बरोबर ना. म्हणून जेवढं होईल तेवढं ज्यांना खरंच अडचण आहे त्यांनी माझ्या समोर या, नक्कीच त्यांचा फायदा करेल. या लॉ असेल, या पेपर 1 आणि पेपर 2 मित्रांनो, तुम्हाला हे सांगतोय 650 जागेमध्ये बसवण्यासाठी आप्पा हातनुरे जेवढे वाटेल तेवढे प्रयत्न करून या 650 जागेमध्ये, या फ्रेममध्ये तुम्हाला घुसवण्याचा प्रयत्न नक्की करतील, याची शाश्वती मी देतो मित्रांनो. तसं मी कंबाईन प्रीची जी फास्ट ट्रॅक बॅच आहे त्यामध्ये बऱ्यापैकी त्याच दिशेनं माझे विद्यार्थी त्याच्यामध्ये फसवण्याचा 100% प्रयत्न मी करत आहे, हे लक्षात घ्या. आणि नक्कीच मेन्सला या दृष्टिकोनातून मी त्यांना तिथपर्यंत नेण्याचा प्रयत्न नक्कीच करेल. आणि या PSI मेन्स फास्ट ट्रॅक बॅच म्हणजे PSI लॉ प्लस GS बॅच, या बॅचमध्ये ज्या विद्यार्थ्यांना खरंच प्रामाणिकरीतीनं वाटतंय की मी लावलं पाहिजे, माझा फायदा होतो, त्या विद्यार्थ्यांनीच जॉईन करा. अन्यथा बाकी विद्यार्थ्यांना जर वाटत असेल की आपण यार आता लावून काय फायदा होत नाही, कसं लावू कसं करू सर, मनात संदिग्धता असेल लावू नका. संदिग्धता नसेल तर मात्र जॉईन करा. तर बघा या सगळ्या गोष्टी मी तुमच्या इथं घेणार आहे. पेपर 1, 2 तर तुमचा जवळपास 85% 90% कंप्लीट होतोय आणि पेपर 2 मधला 20%, कारण लँग्वेज तेवढे तुमचे काय घेणार नाही. बाकी सगळ्या गोष्टी तुमच्या म्हणजे मेन्सला तुम्ही काय डिरेक्टली आता प्रीच्या अगोदर तुमचं एवढा अभ्यास होऊन बसलेलं राहणार आहे. तुम्ही बघा कुठलाही पहिला आलेल्या विद्यार्थ्याला विचारा, जर प्रीच्या अगोदर मेन्सचा अभ्यास असेल तरच फ्रीमध्ये कॉन्फिडन्स येतो, नाहीतर मग सिली मिस्टेक करून येते. प्रीच्या अगोदर तुमचा मेन्सचा अभ्यास झाला की ते असं कॉन्फिडेंटली राहते आणि त्याचं बरोबर चूक येणारं पण बरोबर येते उत्तर. अभ्यास हो हे सगळ्यात महत्त्वाचं. कॉन्फिडन्स, अरे माझा मेन्सचा अभ्यास आहे, प्रीचं माझी अशीच निघते, हे कॉन्फिडन्स असतो. म्हणून जॉईन करा आणि त्याचा सगळ्यांना फायदा होईलच. तुमच्या काय पण शंका असतील तर तुम्ही काय करू शकता, आपलं जे कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत त्या कॉन्टॅक्ट नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता. धन्यवाद मित्रांनो.